नमस्ते सर्वांना. जय शिवराय, जय आदिवासी. आजनावळेची विशेष या ठिकाणी ग्रामसभा जी आयोजित केली. या ग्रामसभेच्या निमित्तानं ज्यांची आवर्जून उपस्थिती लाभली ते या भागाचे आदरणीय नेते, आमचे मार्गदर्शक आदरणीय देवरामजी लांडे साहेब, या गावच्या आदरणीय सरपंचताई, उपसरपंच, सगळे ग्रामपंचायत सदस्य, उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित सर्व पत्रकार, उपस्थित सगळे आपले आदिवासी बांधव. खरं तर यायला लांडे साहेब आम्हाला पण थोडा उशीर झाला. आमच्या समेत आले आदरणीय बाळासाहेबजी सदाकाळ. या या अदानी प्रकल्पाची अनेक दिवसापासून आपल्या जुन्नर तालुक्यात खरं तर ज्या गोष्टीसाठी सगळे आदिवासी बांधव आपण झगडतोय, तुमच्या पण आम्ही काही न्यूज चॅनलला बातम्या पाहिल्या. मध्यंतरी दिल्लीला जे आंदोलन होतं विद्यार्थ्यांचं, त्या ठिकाणी त्या आंदोलनाला आम्ही उपस्थित होतो. माळशेज घाटात जे करंजाळ्यामध्ये जी परिस्थिती उद्भवली तिथं आमचे 2-3 दिवस गेले, पण इथे यायला थोडा उशीर झाला. पण उशीर जरी झाला, परंतु भावना मात्र फार तळमळीच्या भावना आहे की अदानी सारखा प्रकल्प जर आपल्या जुन्नर तालुक्यात आज येत असेल. मी भारतामध्ये अनेक ठिकाणी फिरलोय. दरवर्षी मी राजस्थानला एका देवीला जातो. ज्यावेळेस साहेब आम्ही त्या देवीला जायचं, तिथं अदानीचा आता प्रकल्प उभा राहिलाय, पण तिथला स्थानिक माणूस आता हद्दपार झालाय. मग नेमकं या सरकारने काय ठरवलंय? बरं, हा अदानी ह्या सरकारचा जावई, माझं स्पष्ट मत आहे. भारतामध्ये एक प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कोपऱ्यात आज अदानीचे प्रकल्प आहे. प्रत्येक कोपऱ्यात आहे. आज अदानी, भोरांडे, तर आज आपले आडोशी, अशा पद्धतीने जर जमीन अधिग्रहण करणार असेल, आमच्या लेकरांनी काय करायचं? यांचं भवितव्य काय आहे? म्हणजे सरकारला वाटतं का आम्ही नक्षलवादी व्हायचं? साहेब, ह्या भावना समजून घेतल्या पाहिजे. आज जर आपण हद्दपार जर होत असेल आणि अदानी सारखा एक उद्योजक आपल्या बोकांडी बसणारा असेल, बरं इथलं पाणी पण तुम्ही आमचं पळवताय, इथल्या आदिवासी बांधवांच्या पण जमिनी अधिग्रहण करताय. पण ही फक्त भावना फक्त आदिवासी बांधवांमध्ये नाही, संपूर्ण जुन्नर तालुक्यात आहे. हा लढा संपूर्ण जुन्नर तालुक्याचा आहे. हा फक्त आदिवासी बांधवांचा नाही, सगळ्या तालुक्याचा लढा आहे. माझी या निमित्तानं उलट विनंती राहील आपल्या सगळ्या नेत्यांना, सगळ्या पुढाऱ्यांना, सगळ्यांनी राजकारण पक्ष, सगळ्यांनी निवडणुका बाजूला ठेवा. आपण सगळ्यांनी एक आलं पाहिजे आहे. आपल्या आदिवासी बांधवांसाठी आपण सगळ्यांनी एक आलं पाहिजे. माझी तर ही भूमिका आहे साहेब. आता मगाशी मी आलो त्यावेळेस सरपंच साहेबांनी सांगितलं की ही जनसुनावणी पण आपण या ठिकाणी होऊन द्यायची नाही, बरोबर ना? माझी तर ही भूमिका आहे. 9 ऑगस्टला आपलं आदिवासी दिन आहे, बरोबर ना? 9 ऑगस्टला साहेब तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण त्या ठिकाणी उपोषणाला बसायला मी तयार आहे, या अदानीच्या विरोधात. तुमच्या आपल्या सगळ्या आदिवासी बांधवांच्या मार्गदर्शनाखाली साहेब, यांची सगळ्यांची जर साथ असेल, आदरणीय लांडे साहेब तर या गोष्टीसाठी लढा देतात आहे, सगळेजण लढा देतात आहे. परंतु आपण सगळ्यांनी जर असा लढा उभा केला, जुन्नरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे तर मी स्वतः उपोषणाला बसणार आहे. अनेक सहकारी तुमच्यासारखे आदिवासी बांधव त्या ठिकाणी सगळ्यांनी यावं. परंतु या भावना फार तीव्रतेच्या आहे. आज जरी तीव्रता या सरकारला गेली नाही ना, अहो आज भारतामध्ये अनेक ठिकाणी अदानी घुसलाय आणि आपण पाहतो की तिथला स्थानिक माणूस हद्दपार झालाय. बरं, तुम्ही अदानी प्रकल्प तिथं देताय, अशा अनेक ठिकाणी मी पाहिलंय, परंतु तिथल्या स्थानिक माणसाचं काय याचा विचार मात्र सरकार करत नाही. आज केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांनी अदानीला त्या ठिकाणी आपण पाहतोय की काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत मध्यंतरी निवडणूक पक्ष सगळ्यांनी बाजूला ठेवा, परंतु राजसाहेब ठाकरेंचं एक महानगरपालिकेच्या निवडणुकीतलं भाषण आहे अदानीच्या विरोधात, तुम्ही ते आवर्जून बघा. या अदानीने किती पोखरले आणि अदानी कधीपासून या ठिकाणी फणा काढून बसलाय. आपल्या काही 10 ते 15 वर्षापासून अदानी आपल्याला माहीत झाला आणि अदानी हा संपूर्ण भारतावर त्यांनी एक इंच त्या ठिकाणी सगळीकडे पोखरून ठेवलंय. आणि आज जर जुन्नर तालुक्यात जर येत असेल तर माझा अदानी प्रकल्पाला खरं तर या माध्यमातून सांगणं की छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जुन्नर तालुका आहे. इथे ही संघर्षाची भूमी आहे. आदरणीय राघोजी भांगरे साहेब असतील, बिरसा मुंडा साहेब असतील, राया ठाकर असेल, ही संघर्षाची भूमी आहे आणि आपल्या त्या गोष्टीची जाण आहे. आपण सगळे आदिवासी बांधव, आपण सगळेच या ठिकाणी एकत्र पद्धतीने लढा देऊ. मी तुमच्यातला एक घटक आहे, काय काळजी करू नका. तुमच्यासाठी लढा आपण सगळ्यांनी जण उभा करू, एवढीच माझी या माध्यमातून विनंती आहे. आणि 9 ऑगस्टला जुन्नरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ह्या उपोषणाला सुरुवात होईल. त्याच्या अगोदर सगळे कलेक्टर असतील, तहसीलदार साहेब असतील, यांना सगळा पत्रव्यवहार होईल. परंतु आपल्याला काही जरी झालं, उद्या पार आम्हाला त्याच्यात जर मरण जरी आलं, परंतु अदानी प्रकल्प आम्ही या ठिकाणी होऊन देणार नाही. हे आता 100% आम्ही विडा उचललाय. त्या विड्यात तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हावं. आजपर्यंत आपल्या जुन्नर तालुक्याची संघर्षभूमी, छत्रपतींना आपल्यासारख्या मावळ्यांनी साथ दिली म्हणून स्वराज्य उभं राहिले. आपल्याला हा काही झाली जरी लढा उभा करायचा आहे आणि अदानीला काय झालं तरी इथं येऊन द्यायचं नाही, त्याला हद्दपारच करायचं आहे. हा सगळ्यांनी खरं तर हा सगळ्यांनी विडा उचलावा.
तुमची सगळ्यांची साथ आहे का मला? लांडे साहेब तुमची साथ आहे का सगळी? हे असे मार्गदर्शक आपल्या मागं आहेत, काय काळजी करू नका. हा तरुणांचा लढा आहे, आपण सगळ्यांनी उभा करू. आपले सगळे ज्येष्ठ मार्गदर्शक ह्या महिला भगिनी. लांडे साहेब तुम्ही साक्षीला आहे, आज हा अदानी सगळं पाणी घेऊन तर पळून जाणार आहे. हे आपल्या महिला उन्हाळ्यात काय परिस्थिती व्हायची? प्यायला पाणी नाही आम्हाला. हांडे घेऊन पळतात. याचा कधी विचार केलाय का तुम्ही? मध्यंतरी मी ते हिरडी गावाला आलो होतो, लाईट दिल्या का आदिवासी कुटुंबाला. काय परिस्थिती आहे? म्हणजे आज ही सरकारने या गोष्टीचा विचार केला पाहिजे गांभीर्याने, की आमचा आदिवासी बांधव आज कसा जगतोय. माझी भूमिका तुमच्याबद्दल सगळ्यांबद्दल तळमळीची आहे. मी पुनश्च एकदा आपल्या माध्यमातून सगळे पत्रकार साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेत. आम्हाला जरी थोडा उशीर याला झाला, आज रस्त्याचं आपण पाहतोय किती मोठी अडचणी इथं येचपर्यंत. म्हणजे काय नेमकं लक्ष आहे का नाही सरकारचं? इथं रस्त्यांकडे धड लक्ष नाही. नेमकं मला कळत नाही की आदिवासी हा जो आपला भाग आहे, हा नेमका जुन्नर तालुक्यात हे सरकार धरते का नाही, मला याचा मोठा प्रश्न आहे. इथं यायला पण मोठा प्रश्न आहे. रस्त्याने मला असं वाटतं ज्यावेळेस महिला भगिनीची आमच्या एखादी डिलिव्हरीची वेळ येत असेल, काय करायचं हो महिला भगिनीने? आमच्याकडे तीच आता हल्ली परिस्थिती का रस्ता पण नाही आमच्याकडं. आणि एखादी महिला डिलिव्हरी न्यायची तिथून आम्हाला 3 ते 5 किलोमीटर महिला आणावं लागते गाडवरच्या स्टॉपला आतापर्यंत. साहेब परिस्थिती आहे आमची. या सर्वसामान्य जनतेच्या साहेब भावना आहेत. ह्या भावना खरं तर ओळखून घेतल्या पाहिजे. आडोशी गावचे आहेत. आडोशी गाव म्हणजे वस्ती त्यांची परिस्थिती सांगतात ते. तुम्ही 60-60 हजार कोटीचे प्रोजेक्ट आज तिथं आणता, जर तुम्ही 1 कोटीचा रस्ता देऊ शकत नाही आणि त्या परिस्थितीत त्यांची असे की. ताई तुमच्या भावना पाहून खरं तर मन व्यथित होते. सगळ्या माझ्या अनेक आदिवासी बांधव माझे मित्र आहेत, सगळ्यांनी फोनद्वारे पण कळवले. या सगळ्या भावना पाहून खरं मन व्यथित होते. तुम्ही काळजी करू नका, तुमचा एक भाऊ म्हणून आम्ही त्या ठिकाणी उभं राहू. आदरणीय सगळेच आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत, एवढंच मी या निमित्तानं सांगतो. या ठिकाणी मला बोलायची संधी दिली त्याबद्दल आजनावळे ग्रामस्थांचे, सगळ्या ग्रामपंचायतचे, या ठिकाणी ग्रामस्थांचे या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.